माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांचे प्रेम। माजी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ। माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांचे प्रेम। आजच्या कृतज्ञता सोहळ्यास बहुसंख्येने नागरिक उपस्थित राहिले त्याचीच ही पावती आहे, अशी भावना व्यक्त करत माजी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी कृतज्ञ सोहळ्यास प्रसंगी त्या उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करत होत्या। डॉक्टर इंदुराणी जाखळ यांची बदली पालघर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर आज महापालिकेचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात माजी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांच्यासाठी कृतज्ञता सोहळा आणि नवनियुक्त महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन हे काम माझ्यासाठी नवीन होतं आणि ते करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले, परंतु राजकीय प्रतिनिधींनी देखील पूर्ण पाठिंबा दिला। महापालिका प्रशासक म्हणून काम करणे ही फार मोठी संधी आहे, तसेच ती एक मोठी जबाबदारी देखील आहे। तरी सर्वांच्या सहकार्याने मला चांगलं काम करता आलं, नागरिकांशी सुसंवाद साधता आला। या कामाची जबाबदारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल पार पाडतील, असेही डॉक्टर इंदुराणी यांनी बोलताना आपला विश्वास व्यक्त केला। या कृतज्ञता सोहळ्याला कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रमोद हिंदुराव, माजी पदाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांचे पती मोहित गर्ग व इतर कुटुंबीय, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच इतर अधिकारी वर्ग व्यासपीठावर उपस्थित होते। पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी उभारलेले फाउंडेशन माझ्यासाठी नक्कीच पथदर्शी असेल। विचारमंथन करून सर्वांसोबत सुसंवाद साधून जास्तीत जास्त चांगले लोकोपयोगी माजी महापालिका आयुक्त यांच्या कारकिर्दीत 27 गावांतील अमृत योजनेच्या कामाला चांगली गती मिळाली, अशा शब्दात आमदार राजेश मोरे यांनी पालघर जिल्हाधिकारी व माजी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांची प्रशंसा केली। तर डॉक्टर इंदुराणी जाखळ आपल्या परिवाराप्रमाणे कल्याण डोंबिवलीची काळजी घेतली। नवीन आयुक्तांनी देखील नागरिक केंद्रित प्रशासनाचे काम करावे, असे उद्गार आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या भाषणात उद्गार काढले। यावेळी डॉक्टर नरेशचंद्र, डॉक्टर प्रशांत पाटील, प्रमोद हिंदुराव, माजी पदाधिकारी रवी पाटील, महेश पाटील, डॉक्टर इंदुराणी जाखळ यांचे पती मोहित गर्ग व त्यांचे सासरे, इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली। माजी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांच्या कालावधीत परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्याने परिवहन विभागाने डॉक्टर इंदुराणी जाखळ यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला। महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने देखील त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी परिवहन उपक्रमातील लाभार्थी कर्मचाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात निवृत्ती वेतन आदेश आणि धनादेश वितरित करण्यात आले। महापालिका अधिकारी व कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, नागरिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्यान विभागाचे महेश देशपांडे यांनी केले। या 1.5 वर्षामध्ये आम्ही खरंच खूप अनुभवले। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे सामाजिक दृष्टिकोन ठेवून जी काही कार्यक्रमाची आखणी या ठिकाणी होत होती, त्या प्रत्येक कार्यक्रमात योग्य तो न्याय देऊन तुम्ही आमची दखल घेतली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सजेंडरचे सुद्धा यापूर्वी झाले असतील कार्यक्रम, पण जेव्हा एक 50 वर्षाची संस्था ट्रान्सजेंडरचा परत वैधपणे कार्यक्रम घेते आणि त्या ठिकाणी तो विषय, तो प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही आपली उपस्थिती त्या कार्यक्रमामध्ये दर्शवून व्यक्त केली आणि खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी कशी असावी हे या ठिकाणी तुम्ही दाखवून दिली। तर सांगायचं तात्पर्य एकच, तुमचं माहेर आहे मॅडम हे। आणि अभिनव सर, ट्रॅक मॅडमने खूप छान घालून दिलेला आहे। असेच अभिनव कार्यक्रम आपण करत जाऊ। डोंबिवलीकरांना नक्की सांगते, डोंबिवलीकरांना व्हिजन आहे, क्रिएटिव्हिटी आहे आणि एनर्जी आहे। योग्य पद्धतीने आपण त्याचा वापर करू। कल्याणला इतिहास आहे, डोंबिवलीकर इतिहास घडवतोय आणि आपण एकत्रितरित्या येऊन काम करू। आपल्या बोलवण्याची आम्ही वाट बघतो। तुमच्याबरोबर काम करण्याची मनापासून इच्छा आहे। कृपया दखल घ्या।
थँक्यू. साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांचा यथोचित सत्कार करावा, त्यांचा सन्मान करावा आणि त्यानंतर एक अल्पशी भेट म्हणून दीपस्तंभ देतो आहोत की दीपमाळ देतो आहोत. आमच्या कल्याण डोंबिवलीच्या समस्त नागरिकांच्या वतीनं, सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं ही दीपमाळ आपल्या हृदयात सतत सेवत राहील, सतत जळत राहो आणि आमची आठवण सतत तुम्हाला येत राहो अशी. I think 1.5 वर्ष, 1.5 years before we came here, आमच्या मनामध्ये खूप ॲप्रिहेन्शन्स होते की कल्याण डोंबिवली कशा असणार आहे,
त्याच्याबद्दल खूप ऐकला होता. ॲज पोलीस ऑफिसर म्हणून पण खूप ऐकला होता. काही चांगली बाब ऐकली होती आणि काही जास्त चांगली बाब ऐकली होती. प्रत्येक शहराबद्दल प्रत्येक विषयाबद्दल तसंच असते. आणि मॅडम ज्यावेळी इकडे येणार होते त्यांच्या मनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी होती. खूप तसा लग्न होता की ते करायचे तिकडे जाऊन. त्यांची पण ॲज कमिशनर म्हणून फर्स्ट पोस्टिंग होती. आणि मला अगोदर माहीत पडलं लँड डोंबिवलीचे ॲज महिला कमिशनर म्हणून जाणार आहे. पण त्याच्यानंतर आम्हाला तसं पण माहीत पडला की सगळे MMR रिजनमध्ये ते फर्स्ट महिला अधिकारी असणार आहे. तर ते त्यांच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची बाब होती. आणि ते अभिमान सोबत ते रिस्पॉन्सिबिलिटी पण त्यांच्यावर जास्त होती की तसा त्यांच्या मनामध्ये नव्हतं पण तसा एक प्रसारित झालेला आहे. तर महिला अधिकारी म्हणून जास्तीत जास्त चांगला काम केला पाहिजे. ते प्रत्येक वेळी त्यांचा तसा प्रयत्न होता आणि त्यांनी मला वाटतं करून पण दाखवला. मनामध्ये एक इच्छा पण होती की नॉर्मली काही वेळी तसं असते की काही ठिकाणी महिलांना संधी जशी भेटली पाहिजे. आपण म्हणतो ग्लास सिलिंगचे कन्सेप्ट आहे तर ते ब्रेक झाली पाहिजे. आणि मला तसं वाटतं की त्यांची आल्यानंतर काही तसे इतर पण पोस्टिंग तशी झाली महिलांची वरचे पदावर. ते नेहमी सांगत होते की खूपच एक सॅटिस्फाईंग बाब आहे आणि त्यांनी तसं करून दाखवला. त्यांनी जे काम केलेले आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण ॲज हजबंड म्हणून आम्ही एक दोन काम त्यांचे जे त्यांचा आनंद मांडला ते एक तर सिटी पार्क ते खूप चांगला झाला. आणि मला तसं वाटतं की माझे फादर पण टीचिंग ते प्रिन्सिपल होते. आणि मॅडमने जसा अग्रवाल साहेबांनी सांगितलं की टीचिंग लाईनमध्ये पण खूप एज्युकेशनमध्ये खूप चांगला काम केलं. त्याचा एक तसा होता की हेल्थमध्ये पण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. ते डॉक्टर होते पण काही प्रोजेक्ट तसे होते त्यांच्या मनामध्ये आहे पण ते आय थिंक त्यांना वेळ तसा पूर्ण भेटला नाही म्हणजे ते आता पुढे जात आहे. तर नेक्स्ट पोस्टिंगमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली मला तसं वाटतं की तसं करणारच आहे. सोबतच मी तसं पण सांगू इच्छितो की आमचे 2 मुलं आहे. एक आमची मुलगी आहे आणि मुलगा आहे. त्यांनी ते पण त्यांची जे ॲज आई म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी होती तर त्यांनी त्यांच्या कामासोबत ते पण खूप चांगल्या रीतीने पार पाडली. त्यांची पर्सनॅलिटीचा एक खूपच चांगला हिस्सा आहे अंग आहे की ते प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून होती ते तर त्यांनी केलीच आहे. पण सोबत आई म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी होती किंवा ॲज डॉटर इन लॉ म्हणून किंवा डॉटर म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी असं अग्रवाल साहेबांनी पण सांगितलं. ते पण त्यांनी खूप चांगल्या रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि तसा करताना मला तसं वाटतं की हे शक्य झाला ओनली बिकॉज यू पीपल वर ऑलवेज देअर. ॲडिशनल कमिशनर सगळा स्टाफ इतर TP वगैरे मला खूप जास्त आतमधून त्यांचे पाटील साहेब होते, टेंगले साहेब आणि सगळे नेहमीच त्यांचा जिकर येत होता. आणि सगळ्यांनी खूपच पॉझिटिव्ह एक वातावरण निर्माण करून जे काही चांगला करण्याचा काम होता ते एक सिटी इंजिनियर आय थिंक पोस्ट असते ते पण महिला अधिकारी आहे इकडे त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आपल्या सगळ्यांचे सपोर्टमुळे सहयोगमुळे हे सगळं शक्य झाला. आणि एक आणखी आनंदाची बाब आहे की त्याच्यानंतर जे अभिनवजी आलेले आहे त्यांना पण ते त्यांचे बॅचमेटच अधिकारी आहे. काही वेळी तसं असतं की आपण चांगलं काम सुरू केलं पुढे चांगला होईल किंवा नाही आपल्या मनामध्ये शंका असते. पण त्यांच्याबद्दल पण मी सांगू इच्छितो की आतापर्यंत जिथे त्यांनी काम केलेलं आहे खूपच ऑनेस्टली काम केलेलं आहे आणि खूपच चांगलं काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. तर कल्याण डोंबिवलीसाठी चांगलं आहे की पुढचे अधिकारी पण मला चांगले भेटले आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्याने एवढा जो सहयोग दिला डायरेक्टली इनडायरेक्टली एवढा प्यार दिला त्याच्यासाठी ॲज माझी फॅमिली आणि सगळे आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि आमची इच्छा आहे की जसा रिलेशन आता आपल्यासोबत डेव्हलप झालेला आहे काही लोकांसोबत पर्सनल आणि काही लोकांसोबत इम्पर्सनल रिलेशन आहे पण जसा रिलेशन आहे
आमची पण इच्छा आहे की तसंच राहायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. To all of you, dignitaries on dais, and my dear Kalyankars, Domivals, I just want to say, I've been connected. This is our Karma Bhumi, and in this process, there are so many commissioners, so many officers have come and gone, and many of them had a good impact also on the city. If I name them, you all know who has done what they have done. But as mentioned by my great sir, that the first lady proved that there's no difference between genders, and she proved that this city is vibrant. I just want to say and pray, ma'am, I won't take much of your time, that we all are in debt to all that you have given us, and whenever you have come, wherever you have been invited, you have come and given your best, and you have inspired us. On behalf of Kalyan, all the people who are here, I would like to show our gratitude. Thank you very much. हिंगोलीचे कलेक्टर कमिशनर म्हणून आलेत आणि कमिशनर इथल्या कलेक्टर म्हणून चालले. त्यामुळे हे सूत्र बरोबर दिसतं मला, कारण प्रत्येकाला अनुभव आवश्यक असतो. गोष्ट आपल्या वक्त्यांनी केली. मॅडमनी सांगितलं का आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय दिला, महिलांना त्यांचे चांगल्या प्रकारे वागणूक आपण दिली. महायुतीच्या सरकारने महिला भगिनींना चांगल्या प्रकारे बहिणीची योजना आणली, त्याच्यामुळे त्यांचाही सन्मान मोठ्या प्रमाणात केला. आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमलेला आहात. प्रत्येकाला वाटतं की येणारा आयुक्त असेल किंवा जाणारा आयुक्त असेल त्याला या ठिकाणी शाबासकी देऊन पाठवलं पाहिजे ना. येणाऱ्या आयुक्ताचं स्वागत करत असताना त्यांच्याकडनं चांगली कामाची अपेक्षा केली पाहिजे. अभिनव गोयल सरांच्या संदर्भात सांगितलं ते कलेक्टर म्हणून होते, सीओ होते जिल्हा परिषदला, आणि जिल्हा परिषदला मॅडम पण सीओ होत्या रत्नागिरी परिसरामध्ये. लोकांशी तुम्ही बांधिलकी ठेवलेली माणसात, समाजामध्ये वावरणारी माणसात, आणि म्हणून अधिकारी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी त्याला अपेक्षा असते की इथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे, लोक कशी आहेत, काम करणारे लोक कसे आहेत. आणि शहरीकरण इतकं झपाट्यानं झालं आहे आणि ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालता घालता नाकीने होते, आणि सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहत असताना सुद्धा दमछाक होत असते. परंतु योग चांगला आहे की या ठिकाणी आपल्याला पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्या अगोदर काही मंडळी होती, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे, आणि त्यांनी चांगल्या प्रकारे शक्ती आणि बळ देण्याचं काम प्रत्येक आयुक्ताला इथं केलेलं होतं. त्याची पावती म्हणून तुम्हाला कलेक्टर म्हणून पालघरला पाठवलं. नवी मुंबई परिसरानंतर नव्यानं एअरपोर्ट पालघरला होत आहे, वाढवण मोठं बंदर होत आहे, ट्रायबल एरिया मोठ्या प्रमाणात वाढतोय. आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आता मोठी येऊन ठेवलेली आहे, आणि म्हणून मला वाटतं त्या जबाबदारीमध्ये आपण नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. महिलांचा मान सन्मान तर आपण करणारच आहात, परंतु मेडिकलचे इश्यू असतील, अन्य गोष्टी असतील, ट्रायबलचे प्रश्न असतील, हे प्रश्न हाताळत असताना जिल्हा परिषदचा सुद्धा तुम्हाला अनुभव असल्यामुळे ते व्यवस्थित सोयीस्करपणे तुम्ही आपण हाताळू शकाल. परंतु नव्याने आलेल्या कमिशनरला माझी विनंती राहणार आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्याला खऱ्या अर्थानं स्वच्छ आणि चांगली करायची असेल तर पहिली अतिक्रमणं आपली थांबवली पाहिजेत. अतिक्रमण थांबली तर चांगल्या प्रकारे आपली स्मार्ट सिटी म्हणून बोलता येईल. कल्याणला आम्ही राहतो, परंतु कल्याणकरांचं कल्याण आज तागात 25-30 वर्षात झालेलं नाही. ते होण्याची वेळ आली होती तर मॅडमचं प्रमोशन होऊन गेलं. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे काम कराल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. इथे महायुतीचे आमदार मंडळी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची आपल्याला साथ चांगल्या प्रकारे राहील. भोईर साहेब इथे आहेत, मोडीजी आहेत, बाकी मंडळी आहेत. सरांनी ज्याचा उल्लेख केला एज्युकेशनच्या संदर्भात, त्या संदर्भातली मंडळीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे चर्चा करणारी आहेत. आयुक्तांना जे आता आयुक्त आले त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण प्रत्येक वार्ड वाईज कमिट्या, आज नगरसेवक नाहीत, सर्व जबाबदारी प्रशासनावर आहे. परंतु योगायोग चांगला आहे आपल्याला मॅडम की आपली टीमवर्क चांगलं होतं, चांगल्या प्रकारचे अधिकारी आपल्याला मिळाल्यामुळेच आपण चांगलं काम करू शकलात.
त्यामुळे या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा तितकाच सहभाग आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे कल्याणच्या विकासामध्ये योगदान दिलेले वाखाणण्याजोगं आहे. मी प्रशासनामध्ये गेली 27 वर्ष काम केले. जिल्हा परिषदला 15 वर्ष होतो, मार्केट कमिटीला 15 वर्ष होतो, सिडकोसारखी संस्था 3.5 वर्ष सांभाळली. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे टीमवर्कचं काम आहे. आणि म्हणून चांगली टीम असली तर चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आणि चांगल्या प्रकारची टीम अभिनव सरांना भेटलेली आहे. आणि नव्यानं जे पालघर जिल्हा आहे तिथे योगायोगानं गणेश नाईक साहेब पालकमंत्री तिथे आहेत. त्यामुळे त्यांची पॉझिटिव्ह भूमिका राहणार आहे. श्रीकांत शिंदे या भागातले खासदार असल्यामुळे आपल्याला जितका निधी आणता आला त्यांनी आणायचा प्रयत्न केला. तो चांगल्या प्रकारे वाटपसुद्धा झाला. आणि महानगरपालिकेला चांगलं रूप देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. हे काही छोटी गोष्ट नाही. आज या धकाधकीच्या जीवनामध्ये माझ्या मध्यमवर्गीयाला जात असताना मेट्रो असेल, रेल्वे असेल, ह्या सर्व गोष्टी, वाहतुकीची समस्या आहे, त्या सर्व या अनेक अडचणींना आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल किंवा सामाजिक संस्था ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचासुद्धा डायलॉग या पुढच्या काळामध्ये नवीन आयुक्तांनी ठेवावा, जेणेकरून आपल्या सामाजिक बांधिलकी जोपासत असताना समाजातल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा गोष्टी या पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे त्या गोष्टींवर निराकरण उपाय करता येईल. आपण महापालिका आयुक्त म्हणून काम केलेलं आहे मॅडम. आपलं योगदान नक्कीच या पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु गर्ग कुटुंब आणि जाखड कुटुंबाची साथ आपल्याला मिळाल्यामुळेच हे सर्व आपण करू शकला, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे बोलत असताना मला या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे की आपण MPSC UPSCच्या आम्ही परीक्षा देत असतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक अभिनव उपक्रम करावा की MPSC UPSCचे क्लासेस महानगरपालिकेच्या माध्यमातून जर सुरू केले ते एक चांगल्या प्रकारचं काम होईल. आणि मला एकदा बघू द्या, चव्हाण नावाचा कोणतरी कलेक्टर होतोय, भोईर एक तरी कमिशनर होतोय, असं सुद्धा बघण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. आणि ती लवकर आपल्या माध्यमातून येईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडनं सामाजिक सेवा चांगल्या प्रकारची होईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जवळून बघितलेला आहे. मग तो महानगरपालिकेच्या वाढीव पाणी कोट्याच्या बाबतीत शासन दरबारी वैयक्तिक पातळीवर त्यांनी केलेला पाठपुरावा व नगरविकास विभागाचे माननीय प्रधान सचिव व माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्य सचिव यांच्याकडे झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मनपाची बाजू घेत माननीय प्रधान सचिव यांनी सांगितले की कडोमपा त्यांना पाण्याची खूप मोठी समस्या आहे, त्यांना आपण कोटा वाढवून दिला पाहिजे. हे मॅडमच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी व्यक्त केलेलं त्यांचं मत होतं. उन्हाची मॅडम एप्रिल-मे मध्ये सुद्धा कडक उन्हामध्ये 11 पासून दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत रस्त्यांचे, खड्ड्यांचे प्रॉब्लेम, नाले सफाईच्या कामांची पाहणी करत होत्या. अगदी मुसळधार पावसात छत्री घेऊन सुद्धा मॅडमने नाल्यांची पाहणी केलेली आहे. वॉटर लॉगिंग एरियाज त्यांनी बघितलेले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन पण केलेलं आहे. आणि त्यामुळेच आम्ही खरं तर एक स्त्री शक्ती, बऱ्याचशा महिला इथे आता आपल्या इथे आहेत. आपली मुलं, आपलं पती, आपले सासू सासरे, घरात येणारे पाहुणे, घरात कोणाला आजार आहे, घरात कुठल्याही वस्तू कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्त्री जेव्हा जन्माला येते ते मला तरी वाटतं आईच्या उदरातूनच शिकून येते. आणि एवढ्या आघाड्या पार पाडणाऱ्या, जेव्हा 1983ला आपली महापालिका स्थापन झाली त्याच्यानंतर पहिल्यांदा महिला म्हणून आयुक्त आपल्याकडे आल्या. आता योगायोग असा आलेला आहे की एक IAS ऑफिसर आपल्याला सोडून जातात तर दुसरे IAS ऑफिसर आपल्यासाठी तयार आहेत. हे पहिल्यांदा घडलं कल्याण डोंबिवलीमध्ये. आपण मूर्ती लहान दिसते, कीर्ती नक्कीच मोठी असेल. आणि जे ऐकलेलं त्याच्यावरनं तरी असं वाटतं, कसं असं आयुक्त किंवा मोठा ऑफिसर आपल्याला असं वाटतं की चांगला असेल, धिप्पाड असेल. त्यांना पहिल्यांदा येऊन बघितलं की नवीन आयुक्त कुठं बसले, मी याच्यावरनं ओळखलं. आणि मॅडमच्या बाजूला बसलेत त्याच्यावरनं ओळखलं की हेच आयुक्त असणार नवीन. पण नंतर विचार केला की एवढे छोटी मूर्ती आहे, पण IAS याच्यामध्ये ते पास झालेले म्हणजे नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी आहे.
मग हळूहळू ते हिंगोली वगैरे धुळे तिकडच्या लोकांशी हे केलं तर त्यांनी ते सांगितलं की फार चांगली व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे, आता त्यांचा उपयोग तुम्ही करून घ्या. आणि आपण सांगतो, कल्याणकारांना सांगतो, कधी कधी आपलं दुर्दैव असं असतं की चांगला आलेला अधिकारी, जसं जाखड मॅडम असतील, त्याच्या आधी सूर्यवंशी साहेब असतील, ई रवींद्रन असतील, टी चंद्रशेखर असतील, हे सर्वांना रिटर्न पाठवण्याचं काम इथल्याच लोकांनी केलेलं आहे. आम्ही दुर्दैव आहे, आम्ही बघितलेलं आहे ते, आम्ही हे बघितलेलं आहे की आपलेच लोक त्यांना नाही तो हे करतो न घालवा त्यांना. आता चांगला अधिकारी म्हणजे कसं माहिती आहे का, की आम्ही आयुक्तांनी बोलायला नाही पाहिजे, आम्ही कितीही कचरा केला आयुक्तांनी बोलायला नाही पाहिजे, आम्ही फुटपाथ सर्व काबीज केलं आयुक्तांनी बोलायला नाही पाहिजे. अरे मग त्यांना काय आणून कशाला बसवलं? कल्याण डोंबिवलीकरांच्या सामान्य जनतेच्या अपेक्षा काय आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतायत, परंतु दुखावलेले आपण त्यांना इथून काढा म्हणून मला वाटतं उपोषणाला बसण्याची धमकी पण एका ठिकाणी दिलेली आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही साक्षीदार आहे सर्व इथं बसलेले सर्व लोक. त्यामुळे आपणच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतो आणि मग आमच्यासारखा विचार करतो की अरे आत्ताशी 1.25 वर्ष झालंय, मॅडम आत्ताशी एकदम याच्यामध्ये काम करायला सुरुवात झाली आणि अचानक बातमी येते की बदली झाली. आम्ही वरिष्ठांना लगेच हे केलं की हे का होतं, कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत हे का होतं. मग जेवढा दोष इतर काही गोष्टींचा असेल तेवढाच दोष आपला कल्याणकरांचा पण आहे, डोंबिवलीकरांचा आहे. 4 ऑफिसरच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं काम आपलं आहे ना, आपलं आहे कल्याण डोंबिवलीकरांचं, आमचं आहे राजकारण्यांचं. जर आपण त्यांना चांगलं काम करता म्हणून प्रोत्साहन दिलं नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहून दिलं नाही, तर मग 165वा क्रमांक नाही 265वा क्रमांक लागेल कल्याणचा. कुठेतरी चांगला अधिकारी जर काम करत असेल, इथं बसलेले लोक मला माहिती आहेत, आपण मॅडमच्या प्रेमाखातर इथं आलेलो आहोत. गोयल सरांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यासाठी इथं आलेलो आहे. पण हे करत असताना मॅडम आपल्याला एकच आहेत, आपल्या घरातून चालल्यात, आमच्या बहीण आहेत त्या, समजा आम्ही त्यांना निरोप देतो यात, तेवढंच दुःख होतं. पण एक त्यांच्याच तोडीचा ऑफिसर आपल्याला येतो इथे, ते पण आनंद आहे. पण आता तरी कमीत कमी आपल्या मॅडम चालल्यात, आता तरी थोडं मनाला विचारा की हे अधिकारी येतात 1 वर्षात जातात, ह्याच्या पाठीमागे आपण कुठे कमी पडतो का, ह्याचं पण आत्मचिंतन करा. नाहीतर 5-6 महिन्यामध्ये लगेच बातमीला सुरुवात व्हायची, गोविंद साहेब पण जायच्या तयारीत आहेत. कल्याण डोंबिवली शहर अफाट वाढत चाललेलं आहे, अफाट म्हणजे कोणी विचार करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ही दोन्ही शहरं वाढत चाललेली आहेत. अशा वाढत्या शहराला एक खमक्या IAS ऑफिसर पाहिजे. हे 4 भिंतीच्या आत फेसबुकवर व्हॉट्सअपवर तर चालतं, पण आला की चालत नाही तो. तरी काम करायला सुरुवात केली का मग दुखावले जातो आपण. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे तसे आदेश आहेत आणि त्यांचा पण अनुभव, मला वाटतं मॅडमला तो अनुभव आला असेल की एखादं प्रपोजल गेलं त्याची किती गरज आहे ते लक्षात घेता त्यांच्या पाठीमागे नेहमी उभे राहिलेले आहेत. कोविड काळामध्ये सूर्यवंशी साहेब जो पाहिजे तो निधी साहेबांनी लगेच दिलेला आहे. म्हणजे राजकारणी जर आपल्या पाठीशी असेल तर मला वाटतं आपण केंद्रबिंदू हा कल्याण डोंबिवलीचे सामान्य नागरिक ठेवावा एवढी विनंती करतो. मॅडमला दुःखद अंतकरणाने निरोप पण देतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. आणि आपलं दुःख आहे ना, आपण दुर्दैवी आहे ना, आपलं दुर्दैवी आहे ना बाबा, अशाच व्यक्ती जातात बोलत आणि तुम्ही राजकारणी काहीच करत नाही. गोयल साहेबांचं खरोखर मनापासून स्वागत करतो आणि चांगलं काम करतील अशी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार वंदनीय बाबासाहेब आंबेडकर, महामानव बाबासाहेब आंबेडकर
आपल्या या हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट आमचे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आजच्या या निरोप समारंभ आणि म्हणजे मॅडमचं निरोप समारंभ आणि आपलं स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सर्व प्रमुख मान्यवर आणि बसलेले सर्व मान्यवर, खरं तर मी पहिल्यांदाच बघितल्या अशा या, कारण मी आज 25 वर्ष झाले या कल्याण महानगरपालिकेत नगरसेवक आहे आणि पहिल्यांदाच महिला आयुक्त बघितल्या की डॅशिंग आणि काम करणारे. मॅडम, मला चांगलं आठवतोय की आपल्या या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये क्रीडा संग्राम असा हा कार्यक्रम डोंबिवली स्पोर्ट कॉम्प्लेक्सला आपल्या संत सावराम महाराज क्रीडा संकुलला अतिशय भव्य दिव्य असा हा क्रीडा संग्राम सन्माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. आणि क्रीडा संग्राम कार्यक्रम अनेक स्पर्धा, अनेक त्या स्पर्धेमध्ये अनेक मुलांनी भाग घेतला होता. मग तो कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे, कारण खासदार साहेब दोन्ही संयुक्त विद्वाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि त्याच वेळेला नवीन आपल्या आयुक्त जाखड मॅडम जेव्हा त्या कार्यक्रमाला किंवा त्या कार्यक्रमाची रूपरेषा आखायची होती, 4-5 दिवस बाकी होते की कार्यक्रमाला, आणि मॅडम ते त्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये आल्या होत्या. आणि तेव्हा माझी पहिली भेट आपले या कार्यकर्ते की हे आमचे नगरसेवक राजेश मोरे खासदार साहेबांचे कार्यकर्ते आहेत. आणि तेव्हा मॅडमने मला सांगितलं की जे जे मदत लागेल महापालिकेच्या माध्यमातून, जे जे सहकार्य लागेल ते नक्की तुम्हाला होईल, पण कार्यक्रम हा चांगला झाला पाहिजे. तेव्हाच मी समजलं गेलं की हे मॅडम अतिशय चांगले आहेत. नाही तर मग कुठलं तरी ऐकता येतो, मग ती फाईल बनवायला लागेल, अमुक बनवायला लागेल, तमुक बनवायला लागेल, मग ते कसं कार्यक्रम होणार. मग अशी तुम्ही वाट न बघता तो कार्यक्रम कसा माझा होईल, माझ्या महापालिकेचं कसं नाव होईल, याप्रमाणे तुम्ही आम्हाला तिथं सहकार्य केलं आणि तो कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात झाला. आता त्याच्यानंतर मग इलेक्शन लागल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, आता आमदार झालो. आमदार झाल्यानंतर मी मॅडम बघितलं की 27 गावातला जो अमृत योजनेचं काम होतं, आज 8 वर्ष झालं, पण तुम्ही आल्यापासून त्या अमृत योजनेच्या कामाला गती जी भेटली ती आज या 2 ते 4 महिन्यात पूर्ण येण्याचे आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅडम आल्यापासून ते 27 गावातल्या अमृत योजनेचं काम चालू झालं. 190 कामगार असतील, परिवहनचे कामगार असतील, गावातला 800 कोटी रुपयाचा टॅक्स कमी करण्याचं काम असेल, हे तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून असलेल्या अनेक इकडची कामं, मग ती मेट्रोची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, अनेक कामं, इथल्या आयुक्त त्याच्या खमक्या असल्याशिवाय ही कामं प्रगतिशील, ही कामं जोरात कशी होतील याचं सर्व काम आयुक्त करत असतात. आणि ते आयुक्त जाखड मॅडमनी केलेले आहेत. आज मी पहिल्यांदा, जसं भोईर साहेबांनी सांगितलं की हा पहिल्यांदाच कार्यक्रम, एक निरोप समारंभ होतोय आणि एक स्वागत समारंभ होतोय. मी पहिल्यांदाच मॅडम या 25 वर्ष येतोय की अशा कार्यक्रमात कधी आलो नाही नगरसेवक असताना सुद्धा. पण आपले मॅडम अतिशय चांगले आहेत. बरेच जणांनी त्यांची स्तुतीही केली की हे तुमचं माहेर आहे. मी विश्वनाथ भोईर आमदार आहेत, मीही आमदार आहे, आणि मी नक्की तुमच्या भावासारखं तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण होईल, जेव्हा तुम्हाला सहकार्य लागेल, या आम्ही भावासारखे आहोत, तुम्ही कधी हाक मारा, तुमच्या पाठीशी आम्ही सदैव राहणार, एवढं तुम्हाला आज शब्द देतो. खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं, साहेब गोयल साहेब, जेव्हा आम्ही त्या दिवशी राम जयंतीला फिरत होतो, महेश शेटकडे पण आम्ही गेलो होतो, सगळीकडे आपली रामनवमी होती त्या दिवशी दर्शनाला, की आपल्याकडे गोयल साहेब येतात म्हणून. आहेत छोटे पण काम करण्याची खूपी चांगली आहे. काम करणारा डॅशिंग आयुक्त आहेत, काम करतं की गोयल साहेब येतात. साहेब आपल्याला काम करायचं आहे. मगाशी भोईर साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला खंत आहे, चांगला आयुक्त आला की तो कसा जाईल इकडून परत
आणि त्याच्यानं काम करून घ्यायची ज्यांची लायकी नसेल तेच लोक त्या लोकांची मागे लागतात. साहेब, मॅडम आणि आयुक्त साहेब, अशा लोकांचं ऐकू नका, तुम्ही काम करत राहा. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला रस्ते पाहिजे, साफ पाहिजेत. अतिक्रमण झाले असेल, आमचाही तुम्हाला त्रास असेल तर आमच्या विरोधात तुम्ही जा. आम्ही सर्वांसमोर सांगतो, पत्रकार पण आहे इथे. आम्हाला काम पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब कसे काम करतात. आम्हाला काम 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 हवंय. लोकांची आपण गरजा पुरवल्या पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि आज मॅडमलाही मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. गोयल साहेबांना मी शुभेच्छा देतो. आमच्याकडनं जे जे तुम्हाला सहकार्य लागेल ते नक्की होईल अशी मी तुम्हाला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. में बोलना सभी ने, हमको भी मान हुआ कि हमारी ऐसी 80 हमको बेटी मिली कि प्रशंसा योग्य है. जब हम घर में हैं, हमारी वाइफ है, हमारी डेवलपमेंट के लिए हमारी वाइफ का बहुत ही योगदान है. घर में जो कुछ हम कर पाए हैं वो हमारी वाइफ की हमारे साथ कोऑर्डिनेशन थी. हमारी फैमिली हमारे बच्चों को हमें ऊपर लेकर जाए. बट हम लकी हैं कि हमारे घर में जो इंदू जी आए हैं वो हमारे घर में एक ऐसी अटैचमेंट बन गई जिससे हमको और जीने की कला मिल गई. करूँगा, बेनती करूँगा कि जहाँ भी आपकी कहाँ भी ड्यूटी है तन मन से करो. अगर आप तन मन से काम करते हो तो मैं देखा है जिंदगी में भगवान आपका कार्य देखता रहा है. कोई और दूसरा नहीं देख रहा, भगवान देख रहा है कि आज हमने क्या किया है. हमने जो हमारे लोगों के लिए ड्यूटी लगाई है, हमारी जनता के लिए ड्यूटी लगाई है, आज हमने ऑफिस में क्या काम किया है मन से. और देखना आपके जो आगे बच्चे आएंगे वो ऊपर जाएंगे, डेफिनेट जाएंगे, क्योंकि आपकी मेहनत की कमाई है जो उनको आप लगा रहे हो घर में. इसलिए हमारे परिवार में तो हमारे पिताजी बोलते थे, मैं प्रिंसिपल काम किया है, 37 ईयर जॉब की है एजुकेशन डिपार्टमेंट में, और 5 विषयों में हमने MA की है, पोस्ट ग्रेजुएशन. और घर में ही मैं हमारे बेटे को UPSC की हेल्प करता था. कहाँ कोचिंग भी नहीं ज़्यादा ली, पहले MBBS की हमने, वो भी घर में, और UPSC का भी. ऐसे ही इंदू का है, इनने भी घर में मेहनत की है. इसलिए मैं आप 2-3 चीज़ें बोलूँगा कि आप हमारे फैमिली के बारे में सोचो, ऑफिस के कामों के लिए समर्पित हो. जैसे मैं बोलता हूँ हमारे घर में दो, हमारी एक बेटा है एक बेटी है, पोता और पोती. शाम को ये 9 बजे नहीं आते, 10 बजे आते हैं दोनों बच्चे. मैं बोलता, पोते को बोलता, मम्मा आ गए, मम्मा आ गए, मम्मा आ गए. मतलब घर का इनको प्रभाव नहीं है, कोई सैटरडे संडे नहीं है. मैं बोलता भी कोई सैटरडे संडे तो होना चाहिए, नहीं है कोई. अगर हम मन से काम करेंगे तो भगवान अच्छा उसका प्रतिफल देता है. जैसे हम तो बोल रहे हैं कि हम तो रामते साधु हैं, और गोयल साहब भी हमारे, मैं बोलूँगा हमारी बड़ी खुशी है कि हम अग्रवाल हैं, हम महाराजा अग्रसेन के औलाद हैं. ये भी हमारे बीच ही हैं. और जो इंदू जी के काम है अधूरे हैं, मैं डेमिनेट बोलता हूं कि पूरे करेंगे. और सेकेंडली पालघर में हम अभी जा रहे हैं. कोई भी व्यक्ति इधर उधर जाता, फोन करो, हमारे घर में आए, चाय पिए. और हम कभी भी इधर नाच के जाएं, इधर उधर जाएं, तो मैं गोल साहब के पास रुक जाऊंगा, क्योंकि मेरा तो मन नहीं लगता कि मैं कल्याण को छोड़कर जाऊं. सही बात है, हमारा मन नहीं जाता. हम चाहते हैं कि और जहाँ रहें, बट हमको बच्चे को साथ जाना पड़ेगा. और मैं सभी का धन्यवाद करता हूँ कि आप अगर इस समय के दौरान हमसे कोई भी प्रॉब्लम
समाज के लिए हुई हो, उसके लिए हम माफ़ी मांगते हैं, क्षमा के जा चुके हैं। सेकेंडली, मैं तो अंत में कहूँ कि हम छोड़ चले इस महफिल को, कभी याद आए तो मत रोना। बहुत बहुत धन्यवाद जी। कृतज्ञता आणि स्वागत समारंभ असे कार्यक्रम आणि एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर नागरिक, मीडियाचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, इतर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आजची सत्कार मूर्ती आणि ज्यांच्यासाठी आपण आजचे कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे, माझी बॅचमेट आणि माझे प्रिय मित्र इंदुराणी झाकर. खरं सांगायचे तर आजच्या माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे, कारण मी त्यांच्याकडून हे पदभार आज स्वीकारतोय. आणि माझे कार्यकाळमध्ये मला असं वाटतं मॅडमचे कार्यकाळमध्ये अशी पहिलाच प्रसंग असेल की बॅचमेटकडून आपण हे पदभार स्वीकारतोय. त्याचबरोबर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, ते आल्याबरोबर इंदू मॅडमनी जे काम केलं आहे ते आज सर्वांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं. नागरिकांबद्दल, महिलांबद्दल, समाजामध्ये प्रत्येक घटकांबद्दल, शहरामध्ये जे नागरिकांची सोयीसुविधा आहे, प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल लोकप्रतिनिधीसोबत काम करण्याची त्यांची एक भूमिका ते नक्कीच उल्लेखनीय आहेत. आणि मला त्यांच्याकडून पदभार घेताना आज अभिमान या ठिकाणी होत आहे. खरं सांगायचे तर कल्याण डोंबिवली जवळजवळ 20-22 लाख लोकसंख्याचा आपला शहर आहे. मलाही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8-9 वर्ष प्रशासकीय सेवेत झालेले आहेत. आतापर्यंत जास्तीत जास्त ग्रामीण भागात मी काम केलेलं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून असेल किंवा प्रकल्प संचालक, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हाधिकारी म्हणून दोन जिल्हे मी सांभाळलेले आहेत, पण भौतिक दृष्टीने ते ग्रामीण होते. आता शहरी भागाची जे भौगोलिक स्थिती, शहरी भागाची प्रॉब्लेम्स, त्याचे इश्यूज आणि त्याचे सॉल्युशन्स ते नक्कीच वेगळे असणार. आणि शासनाने एक मोठं आव्हान माझ्यासमोर ठेवलेलं आहे. तर नक्कीच इंदूंनी जे इथे फाउंडेशन निर्माण केलेलं आहे, एक रोड मॅप तयार केलेला आहे, ते नक्कीच माझ्यासाठी एक पथदर्शी राहणार. आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये कम्प्लिशन करून आपल्या शहराचा विकास कसे उत्तमरित्या होईल हे माझा नक्कीच प्रयत्न राहील. विकासाच्या दृष्टीने पाहिलं तर डेव्हलपमेंटमध्ये असं म्हटलं जाते की डेव्हलपमेंट इज ऑलवेज लाईक अ रिले रेस. आणि प्रशासनमध्ये आपण रिले रेस सारखा करत असतो. जसे रिले रेसमध्ये 4-5 धावक असतात, प्रत्येकाने 100-100 मीटर धावायचे आणि बॅटन पास ऑन करायचे. तसेच आज तो बॅटन आपल्या शहराच्या विकासाच्या मी इंदूकडून घेतोय. नक्कीच कदाचित तेवढा तर नाही धावू शकणार मी, आय प्रॉबेबली कॅनॉट रन लाईक इंदू, पण त्याच गतीने चांगला काम करण्याचा प्रयत्न मी नक्कीच या ठिकाणी करणार आहे. आणखी एक गोष्ट सांगायची, इथे आज भरपूर असोसिएशन्सचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, काही सिनियर मंडळी इथे बसलेली आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये शहराचे जे आपले प्रतिष्ठित नागरिक आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. माझाही प्रयत्न प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे चांगला व्हावं आणि विचार मंथन करून काही चांगले सॉल्युशन्स आपण कसे काढू शकतो शहरासाठी, हे प्रयत्न माझा राहील. आपल्यासोबत सुसंवाद यापुढेही राहणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मान्य आमदार साहेबांनी सांगितलं की कीर्ती कशी असेल माहित नाही, पण मूर्ती लहान, कीर्तीच्या आता आपण बघूया. पण एक लता मंगेशकरच्या एक गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है. तसेच आमच्या अधिकाऱ्यांसाठी नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा, पण आमचं कामही आमची पहचान आहे असं मला वाटतं.
आणि त्याचा इंदुराणी जाखड मॅडमने दाखवलेला आहे. मीही त्यांचे जे फुटस्टेप्स आहेत त्याचे फॉलो करण्याचा प्रयत्न करणार. आपल्या सर्वांच्या सहकार्य या गोष्टीमध्ये मलाही लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कल्याण डोंबिवलीसाठी नेहमीच चांगला काम करण्याचे तत्पर मी राहणार. एवढंच सांगून माझे या ठिकाणी लावलेलं भाषण थांबवतो. माझं स्वागतही आपण या निरोप समारंभामध्ये ठेवला आणि प्रेमाने माझं स्वागत या शहरात केला, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सौ इंदुराणी जाखड, भाप्रसे. हरियाणा राज्यातील झज्जर येथे एक छोटंसं गाव. या गावात आपला जन्म झाला. राजधानी दिल्लीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर नवी दिल्लीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून आपण वैद्यकशास्त्रात पदवीधर झाला. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या वडिलांकडून आपल्याला राष्ट्रनिष्ठेचा वारसा लाभला. यातूनच आपण 2016 साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालात. महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यातील अधिकारपदे सांभाळत असताना नोव्हेंबर 2023 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून आपण नियुक्त झालात. वाढतं शहरीकरण आणि मुंबईपासून असलेली भौगोलिक जवळीक यामुळे कल्याण डोंबिवली या ऐतिहासिक गावांमधील आव्हानं खूपच मोठी होती. आपल्या जेमतेम 15 महिन्यांच्या कालावधीत यापैकी अनेक समस्यांना समाधानकारक उत्तरे शोधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या शाळांचा कायापालट, विविध शासकीय प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन, रिंग रोडच्या कामाला दिलेली गती, आर्थिकदृष्ट्या महापालिकेला सशक्त करण्याचे केलेले प्रयत्न, वाढत्या शहरीकरणामुळे पाणी पुरवठा विभागाचे योग्य नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देऊन वाढीव निधी मंजूर करून घेण्यासाठी केलेले प्रयत्न, अशा अनेक आघाड्यांवर आपण अथक परिश्रम घेतले आहेत. याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. या शहरांचा वेगाने कायापालट होत असताना आपण सौंदर्य टिकून राहावे यासाठी देखील सुशोभीकरणाचे विविध प्रकल्प राबविण्यास आपण चालना दिली. याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी हा कुटुंबाचा प्रमुख असतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आपण पहिल्या महिला आयुक्त आहात. मात्र कुटुंब प्रमुख या नात्याने प्रशासनातील विविध खात्यांमधील कर्मचारी वर्गाच्या मागण्यांकडे आपण आस्थापूर्वक लक्ष दिलेत, याबद्दल आम्ही आपले मनापासून ऋणी आहोत. समाजातील विविध घटकांचा प्रशासनाला पाठिंबा असावा या उद्देशाने आपण काही नवीन मार्गाचा अवलंब केला. शहरातील मान्यवरांशी महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा असो वा तृतीयपंथी नागरिकांसाठी घेतलेला मेळावा असो, यातून प्रशासनाला समाजाशी जोडून घेण्यात आपण यशस्वी ठरलात, याचा इथे कौतुकास्पद उल्लेख करावासा वाटतो. आपल्या या वाटचालीत आपले उच्चपदस्थ पती श्री मोहित गर्ग यांचा मोलाचा वाटा असणारच आहे. आपली भारतीय प्रशासकीय सेवेतील ही दमदार वाटचाल यापुढे अशीच चालत राहो आणि आपल्याला यापुढे विविध मानाची पदे प्राप्त होत, यासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गातर्फे आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी वर्ग, मी माननीय अतिरिक्त आयुक्त महोदय आपण दोघांनाही विनंती करतो की आपण हे मानपत्र माननीय सौ इंदुराणी जाखड यांना सुपूर्द करा. आयुक्त मॅडम. व्यासपीठावर उपस्थित कल्याण डोंबिवलीचे आत्ताचे आयुक्त महोदय श्री अभिनवजी गोयल साहेब, ज्यांचं स्वागत समारंभ आज आपण ठेवलेला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी विशेष वेळात वेळ काढून आणि संपूर्ण कार्यक्रमात ज्यांनी आपली उपस्थिती लावलेली आहे असे आपले दोन्ही आमदार महोदय श्री विश्वनाथजी भोयर साहेब तसेच श्री राजेशजी मोरे साहेब, आमचे कल्याण डोंबिवलीमधले सर्व पदाधिकारी ज्यांनी आज आपली उपस्थिती इथे लावलेली आहे, सर्व आमचे अधिकारी कर्मचारी, सर्व नागरिक जे विशेष रूपाने इथे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे जे प्रतिनिधी इथे उपस्थित आहे आणि आपले पत्रकार बंधू जो एक मोलाचा घटक आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आहे, सगळ्यांचा मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. हा फार एक इमोशनल क्षण माझ्यासाठी झालेला आहे, कारण
आपण नेहमी म्हणत राहतो की जसं बाबा म्हटले मगाशी की ते आम्हाला घरी जाऊन ते इथे तर छान बोलतात की तुम्ही काम करा, पण जेव्हा आम्ही घरी उशिरा पोहोचतो किंवा मुलांचे वेगवेगळे कार्यक्रमाला मिस करतो तेव्हा ते आम्हाला कटकट करतातच की काय तुम्ही करतायत ना, काय मिळणार आहे तुम्हाला. तर आज निश्चित त्यांना खूप मान वाटलं असेल की हा प्रेम आहे जो या कार्यातून आपल्याला मिळतो. तर सगळ्यांनी इथे उपस्थित राहून ते सिद्ध केलं आहे की आपण जे कार्य करतो ते नेहमी म्हणजे सर्वात मोठी जी म्हणतो ना, जी लोक आपल्यावर प्रेम देतात. तर खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. सर्वप्रथम मी आत्ताचे आपले आयुक्त महोदय जे नव्याने रजू झालेले आहेत, जे माझे अधिकारी देखील आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी किनवट सारख्या एक दुर्गम भागामध्ये अतिशय सुंदर असं काम केला होता आणि मुळात ते IITian आणि सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आपल्याकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ठीक आहे मी डॉक्टर आहे, मला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गोष्टीमध्ये अडचण यायची, मी यांनाच कॉल करायची आणि मग तुम्ही सगळ्यांना दम द्यायची. तर एक खूप चांगला आपल्याला अधिकारी भेटलेला आहे. जसं की मगाशी भोईर साहेबांना सांगितलं की त्यांना तुम्ही इथेच ठेवा, जास्ती वेळ जास्ती प्रेमाने इथे ठेवा, जबरूने ठेवू नका. ते खूप चांगला निश्चित काम करतील. मागे जे सांगितलं गेलं की आपण एक नीव धरलेली आहे आणि त्याच्यावरती इमारती करायची आहे आणि त्यामध्ये लोकांना, तर हे सगळं काम जो आहे ते गोयल साहेब निश्चितपणे अतिशय चांगल्या रीत्या पार पाडतील याची मला खात्री आहे. आणि त्यांचा असा पद्धतीचा सोहळा जेव्हा होईल, जेव्हा त्यांचा निरोप होईल तेव्हा कदाचित हा जो हॉल आहे आपल्याला कमी पडेल आणि फडके मैदान आपल्याला घ्यावं लागेल याची खात्री आज मला आहे. आता आपण ज्या वातावरणात राहतो तशा पद्धतीच आपण होऊन जातो. मी 17 नोव्हेंबर या तारखेला आपल्या महानगरपालिकेचा माझी नियुक्ती झाली. तत्कालीन मुख्य सचिव महोदय आणि आपले मुख्यमंत्री महोदयांनी माझी इथे नियुक्ती केली होती. खरं तर खूप कमी ऑफिसर्सना, इवन आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आज आपली एवढा मोठा व्याप आहे, खूप कमी ऑफिसर्सना अशी संधी भेटेल की या ठिकाणी कलेक्टरशिपच्या आधी कमिशनरची जबाबदारी दिली जाते. तेव्हा ती जबाबदारी मला देण्यात आली होती. आणि जसं मगाशी आमदार महोदय बोलले की भरपूर लोकांचे मनामध्ये शंका होती. शंका सोडा, मला तर असं नंतर समजला की लोकांची बेट लागली होती की मॅडम किती महिने टिकतील, 3 महिने की 6 महिने. खूप आनंद मला असा वाटतोय आज रोजी की फक्त मी टिकले नाही, कुठेतरी लोकांच्या सोबत जुडले सुद्धा. आणि आज या निरोप समारंभाला त्यांनीच त्या गोष्टीमध्ये माझं कौतुक केला. याच्यापेक्षा जास्ती आज रोजी मला एक अभिमानाची बाब होऊ शकत नाही. जेव्हा आपण महिला अधिकारी म्हणून कोणाकडे पाहतो तर मुळात तर जेव्हा माझी नियुक्ती झाली होती सगळीकडे पेपरला बातमी होती की पहिला महिला आयुक्त. मला खूप म्हणजे दोन्ही गोष्टी वाटत होत्या. एक खंत सुद्धा वाटत होत्या की जेंडर पर्स्पेक्टिव्हनेच आपल्याकडे पाहिलं जातं. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असायचं की आय एम एन ऑफिसर, आय एम नॉट अ लेडी ऑफिसर, आय एम एन ऑफिसर. आणि त्या पद्धतीनेच मी काम करणार. बहुतांश लोकांचं असं एक हे होता की आम्हाला लेडी ऑफिसर का नको आहे की आम्ही त्याला उशिरा किंवा खूप सकाळी लवकर फोन नाही करू शकत. तर मला खूप आनंद वाटला, कोणतरी बोलताना बोलले पण की ते सकाळपासून रात्रीपर्यंत मला कॉल करायचे आणि मी ते उचलायचे. कारण हे काही गोष्टी आहेत की जे लोकांच्या मनात काही स्टिरियोटाईप्स असतात आणि जे जोपर्यंत आपण ते तोडत नाही तोपर्यंत ते तसेच राहणार. माझा जन्म हरियाणामध्ये झालेला आहे, जसं की आपण सगळ्यांनी ऐकला. माझे आजोबा दोन्ही, माझे वडील, माझ्या आई, आम्ही यांना सगळ्यांना जेव्हा घरामध्ये पाहिला कधी मला असं वाटलं नाही की ते 50-50 पण असेल. म्हणजे कदाचित आई, माझी आजी त्यांचं 51च असणार. त्यामुळे कधीही म्हणजे आपण कुठेतरी कमी आहोत एक महिला म्हणून. इवन एंटायर जे मी मोठी झाली, माझं लहानपण झालं, कधी मला ते वाटलंच नाही.
त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा अशा पद्धतीचे जे प्रश्नचिन्ह माझ्या समोर आले तर थोडंसं दुःख सुद्धा वाटला होता, पण एक चॅलेंज म्हणून मी त्याला घेतला. नियुक्तीच्या वेळेस खूप एक वेगळी परिस्थिती आपल्याकडे होती, कारण इलेक्शन समोर होते. मला असं आठवते, मी काल पण दाखवताना म्हणत होते, मी इथे पण फाईल करायची, मी इथे पण फाईल, घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून मी फाईल करत होते. ते 4 महिने सुरुवातीला सगळ्या गोष्टी समजून घ्यायला आणि मग त्या सगळ्यांचा निकाल इलेक्शनचा आधी आपल्याला जे वेगवेगळे उद्घाटन करायचे होते ते करण्यासाठी खूप कसरत मलाही करावी लागली होती. पण मी एक सांगू इच्छिते की प्रोबॅबली मी इतर ठिकाणी काम करताना जे 5 वर्षात 10 वर्षात शिकले असते ना, ते मी इथे 1 वर्षात शिकले. आणि मी कशा पद्धतीच्या अधिकारी पुढे होणार याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा खूप मोलाचा वाटा राहणार आहे, कारण तुम्ही मला घडवलेला एक अधिकारी म्हणून. ॲज अन ऑफिसर, IAS ऑफिसर, जेवढे अनुभव जास्ती असतील तेवढंच आमचं महत्व असतो, की याचा अर्थ आहे की यांना हे पण एक्सपिरियन्स आहे, तो पण एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एक्सपिरियन्सतून मला फार काही शिकायला भेटलं. आपण एज्युकेशन हेल्थमध्ये तर काम केलंच, पण इन्फ्रास्ट्रक्चर ही जी गोष्ट होती, जे मोठ्या प्रोजेक्ट्स आहेत यांचं मॉनिटरिंग करणं, यांना इम्प्लिमेंट करणं वेळेमध्ये, हा माझ्यासाठी खूप नवीन बाब होती. कारण याचा आधी जिल्हा परिषदमध्ये असू द्या किंवा आम्ही जेव्हा PO म्हणून काम केला किंवा मी MD म्हणून जेव्हा माविममध्ये काम केला, डायरेक्टली प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन हे आपण कधी पाहिलं नव्हतं. आणि आपल्याकडे MMRDAचे किती मोठे प्रोजेक्ट सुरू होते, आपले स्वतःचे. म्हणजे आम्ही जेव्हा मी आले तेव्हा हिशोब लावला होता तर मूलभूत सोयीसुविधाचे जवळपास 700 कोटीचा निधी आपल्याकडे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मंजूर झाला होता. आणि मोठा आव्हान होता की ते इलेक्शन इयरमध्ये आपल्याला ते कंप्लीट करून ते कामं दाखवायचे आहेत. हे सगळं करत असताना भरपूर काही कठोर निर्णय मला घ्यावे लागले. मी एक विशेष कौतुक करू इच्छिते आपल्या सगळे पॉलिटिकल जे लोक आहेत कल्याण डोंबिवलीमधले. इथे स्टेजवर बसलेले बहुतांश लोकांना मी कुठेतरी कुठल्या कामांना नकारलेला सुद्धा आहे, पण ते कधी त्यांनी मनावर घेतलं नाही. त्यांनी ते रिस्पेक्टफुली मी रिझनिंग देऊन सांगितलं तर त्यांनी ते समजून घेतला आणि शेवटी म्हटलं की मॅडम तुम्हाला असं वाटतंय ना, तर ठीक आहे, आमचा सपोर्ट आहे. कधी कधी आमचे भांडणी झाले, भरपूर पण झाले, पण कोणी नंतर मनाला लावून घेतलं नाही की चांगल्यासाठी आहे तर आपण असंच करायला पाहिजे. आय थिंक ही एक फार मोठी गोष्ट आहे, कारण एकटा अधिकारी काही करू शकणार नाही. जेव्हा आपण एक प्रॉब्लेमला समोर जातोय तर आपण सगळ्यांना मिळून एक काम करावा लागतो. आणि यामध्ये माझी जी सर्व टीम आहे ती परत मला म्हणजे जे माझे खाली काम करणारे माझे जे डेप्टी कमिशनर्स असतील किंवा इंजिनिअरिंगचं किंवा टाउन प्लॅनिंगचं जे डिपार्टमेंट असेल त्यांनी मला खूप साथ दिली. पण तिथे काय असतं की त्यांना भीती आहे, मॅडम CR खराब करतील, मॅडम पोस्टिंग, कमिशनर इज अ व्हेरी पॉवरफुल पोस्ट दॅट वेज. इतकी पॉवर मी मागे अभिनव साहेबांना पण सांगत होते, इतकी पॉवर मला नाही वाटत की कुठल्या पोस्टला आहे की तुम्ही एक्झॅक्टली चेंज करू शकतात चेहरा. म्हणजे कारण ते सगळं काही गोष्टी जे आहेत ते आपल्या हातामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे आता आम्ही प्रशासक होतो, त्यामुळे प्रशासक असताना भरपूर काही जे गोष्टी आहेत ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, ते सगळ्या गोष्टी आपल्यावर येऊन थांबतात. ती एक फार मोठी संधी पण आहे, पण एक फार मोठी जबाबदारी सुद्धा आहे. ही पार पाडत असताना आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लागतो. आणि यामध्ये जे आपले सगळे पॉलिटिकल पार्टीजचे लोक आहेत त्यांनी मला साथ दिली, समजून घेतला आणि आम्हाला जे करायचं होतं त्यामध्ये मला फ्री हँड दिला. मी मोरे साहेब सांगू इच्छिते की नेहमी माझे बॅचमेट्स किंवा सिनियर्स त्यांचा एक प्रश्न असायचा की कल्याण डोंबिवलीमध्ये तर भरपूर पॉलिटिकल इंटरफिरन्स असेल, म्हणजे तो लोकांचं एक मनामधली शंका होती. पण मी त्यांना म्हटलं की नाही, म्हणजे असतो, पण जे काही असेल जर समजून सांगितलं तर ते बिलकुल ऐकून घेतात आणि आम्हाला खूप फ्री हँड मिळतो काम करायला. यामुळे आम्ही बरेचसे जे विषय आहेत ते सोडू शकलो. मग ते रिंग रोडचा प्रोजेक्ट असू द्या, ते आपल्या मेट्रोचं काम सध्या सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी होतात, पण आपण सगळ्यांशी बोलून मार्ग काढतो. आपला अमृतचा जो प्रकल्प होता, आम्हाला आठवते की जवळपास 12 जागा अशा होत्या ज्या आपल्या ताब्यात नव्हत्या आणि ते आपण 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला वन विभागाशी भांडावं लागला, आम्हाला रेल्वेशी काही ठिकाणी स्मार्ट सिटीसाठी भांडावं लागला. पण पॉलिटिकल पण जे लोक होते ते आमच्या सोबत भांडत होते त्या विविध एजन्सीशी, त्यामुळे आम्हाला यश आलं कुठेतरी. एक तर रवी पाटील साहेब इथे नाही आहे, पण त्यांनी एक मीटिंगमध्ये मला सांगितलं होतं
की मॅडम तुम्ही तर आमच्या गावासारखं बोलायला लागलेत. तर मी त्यांना म्हटलं होतं की ते काम करायचं तर तशाच पद्धतीने बोलावं लागेल तरच ते काम होणार नाही तर होणार नाही. या सर्व गोष्टीमधून माझा एक जो पर्स्पेक्टिव्ह होता प्रशासकीय सेवेमधला तो खूप बदल झाला. म्हणजे एक सांगायचं झालं तर कमिशनर झाल्यानंतर जवळपास 2 महिन्याने मी कुठेही गेले की मी रोड साफ आहे का, यांचं रोड कसं काय साफ आहे आमचं का राहत नाही, यांचं गटरचं साईज वेगळं आहे किंवा यांचं जे रोड आहे हे वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. स्पेशली जेव्हा मी मुंबईमध्ये गेले, आमच्या सिटी इंजिनियर मॅडम इथे नाहीत, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते ॲडमिट आहेत. पण मी त्यांना नेहमी अशा गोष्टी सांगायची की हे आपल्याला असं पद्धतीने जे चांगलं तिथे सुरू आहे तसंच आपल्याला करायचं. जे ठाण्यामध्ये करतात, जे PCMC मध्ये करतात, जे BMC मध्ये करतात, तशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला इकडे करायचं आहे. इथे MMRDA पण लोक उपस्थित आहेत. आधी यांचा खूप खंत होता की मॅडम तुम्ही आम्हाला आपला समजत नाही. मग आम्ही यांना एवढा आपला समजायला लागलो की आमचे जे कामं होते ते पण आम्ही यांचं मार्फतच करून घ्यायचो. आणि यांनी खूप चांगली साथ दिली. म्हणून बरेच ठिकाणी म्हणजे मी म्हटलं की ते करून द्यायचं की मॅडम नंतर आम्ही सरांशी बोलून घेतो की आपण सांगितलं म्हणून आम्ही करतोय. तर अशा पद्धतीने एक खूप चांगली टीम निर्माण झाली होती. सिटी पार्कचं उद्घाटन झाला, त्याच्यानंतर आपण यशस्वीरित्या सिटी पार्क आता 1 वर्षापासून चालवतोय आणि एवढी चांगली आणि पॉझिटिव्ह प्रतिक्रिया त्या ठिकाणातून आहे. निश्चितपणे मी कधीही या भागातून गेले की मी सिटी पार्कला नक्की येणार, कारण मी त्या ठिकाणाशी एवढे जुडले गेले ना आणि तिकडे एवढे लोकांशी मला संवाद करायला भेटला. तिकडनं लोकांचा चांगला जो एक फीडबॅक होता तो आम्हाला येत होता. यामुळे एक चांगली चळवळ जी होती शहरामध्ये झाली. खरं सांगायचं तर भोईर साहेबांनी म्हटलं की मॅडमना जायचं होतं. कसं असतं की करिअरमध्ये काही प्रोग्रेशन्स असतात, ते वेळेमध्येच पार पाडले तर योग्य राहतो, नाहीतर ते कुठेतरी राहून जातात आणि लॉंग टर्ममध्ये आपण मग रिग्रेट करतो की आपण ही जबाबदारी पार पाडली नाही. नक्की मला अर्बनमध्ये तर काम करायची खूप इच्छा आहे, कारण माझे मेंटॉर मी नागपूरला होते प्रोबेशनर म्हणून, तर महानगरपालिकेचं काम खूप जवळून तेव्हा पाहायला भेटलं. त्यानंतर मी स्मार्ट सिटी मिशनमध्ये होते, तर कुठेतरी माझं नशिबातच आहे म्हणून मी इथे कमिशनर आधी झाले आणि ग्रामीणमध्ये नंतर जाते. निश्चित पुढे पण मी अर्बनमध्ये काम करेन, पण एक ग्रामीणमध्ये आणि एक अशा जिल्ह्यामध्ये जिथे मला ट्रायबल मध्ये पण काम करायला भेटेल अशी माझी एक स्वतःची पण इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. त्यामुळे मला पण खूप आनंद आहे. पण एक याच गोष्टीचा पण आनंद आहे, इथना मी सोडते तर त्याचं दुःख आहेतच की एक चांगला वारसा जो आहे तो शहराला आयुक्त म्हणून गोयल साहेबांची नियुक्ती झाल्यामुळे भेटलेला आहे आणि आपल्या शहराचा जो विकास आहे तो नक्की पुढे जाईल आणि आपण सगळेजण त्यांना जसं मला सहकार्य केला त्याच्यापेक्षाही जास्ती सहकार्य करणार अशी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते. जे एक शब्द मगाशी सांगितला गेला की हे माझं माहेर आहे आणि मी इथली लेक आहे, निश्चित हे माझं आठवणीमध्ये राहील आणि जेव्हा जेव्हा संधी भेटली तर मी इथे येत जाईन. एवढा मला आपण सगळ्यांनी आशीर्वाद आणि प्रेम दिला याबद्दल आपण सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. कल्याण डोंबिवली कायम माझं स्मरणात राहील आणि माझ्या वेगवेगळ्या पोस्टिंग्समध्ये मी जे काही या शहरासाठी करू शकले ते मी करणार निश्चितपणे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.